हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2025 म्हणजेच PCM PCBच्या स्टुडंटसाठी खूपच इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. तसं पाहिलं तर सर्वच्या सर्व CETच्या स्टुडंटसाठी हा व्हिडिओ आहे. म्हणजेच काय की तुम्हाला सुद्धा माहिती आहे की MST CETच नाही तर महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या प्रकारच्या CET एक्झाम्स होत असतात प्रोफेशनल कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठीच्या. पण मॅक्सिमम विद्यार्थी असतात की ते 12वी सायन्समध्ये PCM आणि PCBची एक्झाम देतात इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी. ठीक आहे, तर स्पेसिफिकली त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि ज्यांना 12वी नंतर BCA, BMS, BBM किंवा इतर कोणत्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायची असेल त्यासाठी जे CET असेल तर त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी CETच्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट अपडेट CET सेलने ऑफिशियली नोटीस जाहीर करून दिलेली आहे. अपडेट कोणती आहे तर अपडेट आहे तुमच्या एक्झाम डेटबद्दल. तुमच्या ज्या परीक्षेच्या तारखा आहेत तर त्याबद्दलही खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे. तर पहा, याच्या अगोदर म्हणजेच जेव्हा CETने ऑफिशियली एक्झाम डेट अनाऊन्स केलेल्या होत्या तेव्हा त्या एक्झाम डेट्स होत्या टेंटेटिव्ह याचा अर्थ होते तात्पुरत्या. म्हणजे त्या एक्झाम डेटमध्ये इथं चेंज होऊ शकतो बा अशा पद्धतीच्या त्या टेंटेटिव्ह एक्झाम डेट होत्या याच्या अगोदरच्या सर्व CETच्या एक्झाम डेटच्या नोटिफिकेशनमध्ये. पण आता CET सेलने ऑफिशियली जाहीर केलेला आहे काय तर फायनल शेड्यूल ऑफ CET 2025 to 26 म्हणजेच फायनल शेड्यूल म्हणजेच काय की याच्यामध्ये आता एक्झाम डेट्समध्ये बदल होणार नाही आहे. ओके, सर्व CET जे दिले तिथं त्याचे जे एक्झाम डेट दिले आहेत त्याचं हे फायनल शेड्यूल CET सेलने इथं पब्लिश केलेलं आहे ऑफिशियल वेबसाईटवरती. तर मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या CETची तारीख कोणती आहे आणि ते एकदम फायनल असणार आहे. ठीक आहे, ऑफिशियली CETचे हे नोटीस इथं आहे. तर पहा, वन बाय वन इथं आपण पाहूया. आता तुम्ही कोणती CET देत आहात तर त्या बरोबर तुम्ही इथं पाहून घ्यायचं. जसं की पाहू शकता इथं नेम ऑफ CET या बॉक्समध्ये दिले आहेत ते CETचे नेम आहेत. डिपार्टमेंट आहे सिम्पल हायर एज्युकेशन वगैरे टेक्निकल एज्युकेशन जे असेल ते डिपार्टमेंट आहे. आणि इथं एक्झाम डेट या बॉक्सच्या समोर जे असेल त्याची ते एक्झाम डेट इथं आहे. तर तुम्ही कोणती CET देता त्यानुसार तुम्ही इथं चेक करून एक वेळ नक्की घ्यायचं. ठीक आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. आणि सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगणार आहे जे की मॅक्सिमम विद्यार्थी महाराष्ट्रामधून देत असतात ते म्हणजेच की MST CET. ठीक आहे, आता बरेच विद्यार्थी म्हणजे दरवर्षी पाहू शकता आता संख्या वाढत आहेत. ओके, जशी नर्सिंग CET झाली वगैरे. नर्सिंग CET सुद्धा मेडिकल एज्युकेशनमध्ये येते, त्याची एक्झाम डेट तुम्ही इथं पाहून घ्यायची. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही जे आहे खाली जसं आपण जातो तर खाली पाहू शकता आता इम्पॉर्टंट ग्रुप येतो आपला CETचा. ठीक आहे, तो म्हणजेच की MST CET PCB ग्रुप हा टेक्निकल आणि ॲग्रिकल्चर एज्युकेशनमध्ये येतो. यामध्ये डेट पाहून घ्या PCB ग्रुपची तर 9 एप्रिल 2025 ते 17 एप्रिल 2025 या तारखेमध्ये होणार आहे. यामध्ये 10 आणि 14 एप्रिल हे एक्सेप्शन आहे. म्हणजेच काय 10 आणि 14 एप्रिलला सुट्टी असणार आहे, त्या डेटला एक्झाम नाही होणार. तर 9 आणि 17 एप्रिलमध्ये PCB ग्रुपची एक्झाम होणार आहे. जसं आपण खाली येतो त्यानंतर अजून आपल्याला दिसते ते म्हणजेच की PCM ग्रुप CET. ओके, MST CET PCM ग्रुप यामध्ये टेक्निकल ॲग्रिकल्चर एज्युकेशनची ही CET आहे, डिपार्टमेंट आहे. होऊ शकता सॅटर्डे 19 एप्रिल ते 27 एप्रिलमध्ये PCM ग्रुपची एक्झाम होणार आहे. ठीक आहे, आता हे पाहू शकता तुम्ही हे तुमचे जे एक्झाम आहेत ना हे शिफ्ट वाईज होत असतात. म्हणजे पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट, तिसरी शिफ्ट आणि त्यानुसारच तुमचे पर्सेंटेज वगैरे सर्व डिसाईड होत असतात. ठीक आहे, म्हणून हे प्रत्येक दिवशी तुमच्या ह्या शिफ्ट्स असणार आहेत. जवळपास 2 शिफ्ट्स तुमच्या असणार आहे प्रत्येक दिवसाला आणि वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये तुमची एक्झाम असते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने MST CET झालं. त्यानंतर 12वी नंतर नवीन लॉन्च झालेली आहे मागच्या वर्षीपासून ते म्हणजेच की पाहू शकता BBA, BCA, BBM आणि BMS आणि M जे असेल ते CET. ठीक आहे, टेक्निकल एज्युकेशनमध्ये पाहू शकता 29 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 पर्यंत आणि 2 मे. ठीक आहे, 29 एप्रिल, 30 एप्रिल आणि 2 मे या तारखेमध्ये हे CET इथं होणार आहे. आता जसं तुम्ही थंबनेल वगैरे पाहिलेलं आहे की MST CETचा कट ऑफ. ओके, तर पाहू शकता MST CETचा जो कट ऑफ आहे तो एक्सपेक्टेडसाठी मी एक स्पेशल डेडिकेटेड तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहे की एक्सपेक्टेड तुमचा कट ऑफ किती असू शकतो. ओके, तर त्यामुळे तुम्ही थंबनेलवरती ते पाहिलेलं आहे. हे फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेशन द्यायची होती. तर ही एक्झाम डेट्स तुमच्या एकदम फायनल असणार आहेत. ओके, त्यानुसार तुमची इथं तयारी चांगली ठेवा आणि MST CETच्या प्रिपरेशनसाठी काही इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला येणार आहेत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.